हरे कृष्ण सगळ्यांना. आज सकाळचे सगळे काम आवरून मी हे काम हाती घेतलं होतं, कारण हे काम माझं 2-3 दिवसापासून राहत होतं. सगळे दिवे गरम पाण्यात निरमा टाकून असे त्यांना सगळ्यांना भिजू घातले. म्हटलं दिवे भिजतायत तोपर्यंत आपण हे काम आवरून घ्यावं. मेकअपचं सगळं सामान इकडं तिकडं झालेलं होतं. दिवाळीमध्ये थोडाफार जो मेकअप केला होता, एक वस्तू सापडत नाही, त्याच्यामुळे आपण 10 वस्तू शोधतो आणि त्याच्यामध्ये सगळा असा घोळ होतो. तुमचा पण असा घोळ होतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां. तर हेच ते सगळं मी इथं व्यवस्थित करून घेत होती आणि माझी सावतोय झोपली होती, म्हणून मी असं निवांत करणं माझं चालू होतं. कारण ती जर राहिली असती तर तिची मध्ये मध्ये लुडबुड ही चालूच राहिली असती. आणि ह्या बँगल्स मला आमच्या दादांनी आणले होते, जे की ते खूप छान आणि सुंदर आहेत, पण ते माझ्या हाताला येतच नाहीत. ते माझ्या हाताला लूज येत आहेत. म्हटलं असो, कधीतरी तर घालणं होईलच. त्याच्यासाठी मी त्यांना पण व्यवस्थित ठेवून दिलं आणि दिवे पण छान असे वॉश केले आणि सुकायला ठेवले. मी दरवर्षी म्हणजे जे यूज केलेले दिवे असतात ते कधीच फेकून देते. मी पुढच्या वर्षी वाटल्यास थोडेच आणते. म्हणजे जसे की मी मागच्या वर्षी जे आणले होते त्याच वर्षी ह्या वर्षी पण यूज केले. जे कलरवाले दिवे ते मी ह्या वर्षी आणले होते आणि जे बिना कलरचे ते मी मागच्या वर्षी आणले होते. दुपारी छान असं जेवणासाठी पराठा बनवला मी, पण पराठा एवढा बकवास झाला होता की त्याच्यामध्ये मी नमक टाकायचंच विसरली होती, म्हणून तो अजिबात त्याची चव लागत नव्हती. तुम्ही माझ्या रिॲक्शन बघू शकतात की ते कसं लागतंय असं. म्हटलं असो, जेवण केलं, थोडीफार जी भांडी होती ती घासून घेतली आणि झोप घेतली थोडी. आणि उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. संध्याकाळी साऊला खाली नेलं होतं थोडंसं फिरण्यासाठी. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.